सुख स्टेशन सेक्सी सॅटर्डेमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण मॅस्टर्बेशनबद्दल काही जे मिथक आहे त्याबद्दल बोलूया. पहिली गोष्ट, खूपदा एक कॉमन प्रश्न विचारला जातो की किती वेळा मॅस्टर्बेशन करणं हे हेल्दी आहे किंवा अनहेल्दी आहे. तर त्याचं सोपं उत्तर आहे, असा कुठलाही नंबर नाही आहे की आठवड्यामध्ये किंवा दिवसामध्ये इतक्या वेळा केलं म्हणजे हेल्दी आहे आणि जास्त केलं तर अनहेल्दी आहे. असा कुठलाही नंबर नाही आहे फिक्स. तर कसं ठरवायचं? तर कुठलीही गोष्ट हेल्दी आहे की नाही हे ठरवण्यासाठी एक मुख्य क्रायटेरिया असतो की तुमची जी रोजची कामं आहेत, म्हणजे तुमचा जो दैनंदिन व्यवहार आहे, तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुम्ही शाळेत जाताय, कॉलेजात जाताय, किंवा तुम्ही नोकरी करताय तर तुमची नोकरी असेल, किंवा आणखी काही तुम्ही व्यवसाय करताय, किंवा जे काही तुमचं रोजचं शेड्यूल असेल, तर त्या शेड्यूलमध्ये जर तुमच्या मॅस्टर्बेशनमुळे डिस्टर्ब होत असेल, किंवा समजा तुम्ही कामं बंद करून मॅस्टर्बेट करत बसला की आज माझी ट्यूशन आहे संध्याकाळी, समजा मी स्कूल स्टुडंट आहे आणि ट्यूशनला जायचं टाळून जर मी ते करत बसलो, मला कंट्रोलच होत नाही आहे की यार म्हणजे मी माझं काम सोडून दिलं आणि माझं ते कंट्रोल होत नाही आहे म्हणून मी ते करत बसलो, तर ते अनहेल्दी आहे. तर तेव्हा आपण म्हणू शकतो की तुम्हाला व्यसन झालं आहे की तुम्ही बाकीची कामं टाळून, तुमच्या जबाबदाऱ्या सोडून तुम्ही मॅस्टर्बेशन करत बसलाय, तर ते अनहेल्दी आहे. तर हा एकच क्रायटेरिया आहे की हेल्दी अनहेल्दी ठरवायचा, आणि तो आपण प्रत्येकाला लावून बघायचा की मी माझं काही कामं बुडून ते करत बसतोय का, तर ते अनहेल्दी आहे. मग ते तुम्ही दिवसातून एकदा करत असाल किंवा दिवसातून 4 वेळा करत असाल, पण जर तुम्ही कामं सोडून ते करत बसताय, तुमच्या डोक्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच विचार येतोय की यार मी आता कधी करू, आता मी कधी एकटा असेल आणि मला कधी करायला मिळते. म्हणजे फक्त करणंच नाही तर दिवसभर भले तुम्ही तुमची कामं करत असाल, पण डोक्यामध्ये सारखं तोच विचार घोळतोय की मला ते करू वाटतंय, कसं करू, कधी करू, तर ते सुद्धा अनहेल्दी आहे. की तुमचा फोकस तुमच्या कामावर पाहिजे, मॅस्टर्बेशनवर नको. तर तो एक क्रायटेरिया झाला. दुसरी गोष्ट, जर समजा तुम्हाला पार्टनर आहे, तुम्ही नात्यामध्ये आहात, तर तुमची एक जबाबदारी असते की पार्टनरसोबत संवाद साधणे, पार्टनरसोबत फिजिकल इंटिमसी करणे, पार्टनरसोबत संबंध ठेवणे. जर समजा तुम्ही पार्टनरला टाळून, म्हणजे पार्टनरला न सांगता, किंवा पार्टनरसोबत वेळ द्यायच्याऐवजी, पार्टनरसोबत काही फिजिकल इंटिमसी करायच्याऐवजी, तर त्या पार्टनरला अवॉइड करून तुम्ही जर एकट्याने करत बसला आणि त्याचा त्रास जर पार्टनरला होतोय आणि तुम्हाला सुद्धा होतोय, तर ते पण अनहेल्दी आहे. तर अशा केसेसमध्ये तुम्ही काउन्सिलरशी बोललं पाहिजे जोडीने, पार्टनर आणि तुम्ही मिळून पार्टनरशी बोललं पाहिजे की मग असं का होतंय, पार्टनरसोबत काही फिजिकल इंटिमसी करायच्याऐवजी तुम्ही एकट्याने का मॅस्टर्बेट करत बसताय. तर त्याची काही कारणं शोधली पाहिजे आणि त्याच्यावर दोन्ही पार्टनरनी चर्चा करून काहीतरी उपाय शोधला पाहिजे. तर ती एक गोष्ट झाली. आणखीन एक तिसरी गोष्ट म्हणजे, जर तुम्ही समजा खूप दमून जाताय, कारण कधी कधी जास्त मॅस्टर्बेट केल्याने थकवा येतो. जर समजा तुम्ही थकून जाताय आणि तुम्ही सारखं झोपून राहताय, म्हणजे समजा रात्री उशिरा केलं आणि मग सकाळी तुम्ही दांडी मारली ट्युशनला, किंवा सकाळी काही कामावर जायचं होतं पण तुम्ही ते टाळून झोपाच काढत राहिले, आणि असं वारंवार घडायला लागलं की पुन्हा पुन्हा तुम्ही आळशीपणा करताय का आता थकवा आला मॅस्टर्बेट करून, तर ते सुद्धा चांगली गोष्ट नाही आहे. तर मॅस्टर्बेट करणं ही आपल्यासाठी आनंददायक असावं की त्याने स्ट्रेस रिलीज होतो, छान झोप येते, थकवा जातो, काही काळजा टेन्शन असेल तर ते पण निघून जातं आणि छान वाटतं आपल्याला. तर ते छान जोपर्यंत वाटते, तर ते ते प्रमाण आहे हेल्दी असण्याचं. तर हे प्रत्येकाने आपल्या शरीरासाठी, आपल्या रोजच्या कामानुसार, रोजच्या दैनंदिन रुटीननुसार आपण स्वतः ठरवायचं आहे की ते किती हेल्दी आहे, कधी करणं हेल्दी आहे, कसं करणं. तर ही सगळी काळजी घेतली पाहिजे. आणखीन एक गोष्ट की आपण ते प्रायव्हेटमध्ये केलं पाहिजे. दुसऱ्या कोणासमोर करणं हे पण एक विकृती मानली जाते, तर ते स्वतःपुरतं केलं पाहिजे. आपल्या वागण्याचा कुणाला त्रास नाही झाला पाहिजे. तर हे आपलं आपलं ज्याने त्याने ठरवायचं आहे, आणि ही नैसर्गिक प्रेरणा आहे. त्यात चांगलं वाईट काही नाही आहे, किंवा आपण कुठून तरी शिकलो आणि ते पाहून आपण करायला लागलो असं पण काही नसतं. ही आपल्या शरीराची नैसर्गिक भूक असते, लैंगिक आनंद. त्यामुळे ही नैसर्गिक प्रेरणा आहे, आणि मॅस्टर्बेट करणं हे खूपच नैसर्गिक आहे. त्यात काहीही वाईट नाही आहे, ते काही पाप नाही आहे. प्लस मला खूपदा शाळेतली मुलं विचारतात की मॅस्टर्बेट करण्याने आमच्यामध्ये काही शारीरिक व्यंग होईल का, किंवा आमची नस वगैरे एखादी पेनिसची तुटून जाईल का. तर तसंही काही नसतं, काही तुम्हाला शारीरिक अपाय होत नाही त्याने. योग्य प्रकारे योग्य मर्यादेमध्ये केलं तर ते आनंददायी ठरतं. आणखीन एक प्रश्न विचारला जातो की स्त्रिया कसं मॅस्टर्बेट करतात, तर ते आपण पुढच्या व्हिडिओत पाहूया. तोपर्यंत बाय बाय.